तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतणी तरतील दोषी जळतील राशी पातका देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या बुरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघणाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतणी तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठल विठ्ठल अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यस्तवै वेदै सांगपदक्रमोपनिषदै गायति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः वंशी विभूषित करा नवनीरदाभा फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखातरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्व अहं न जाने नमो विश्वरूपा
अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे सारे तीर्थ धाम आपकी चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में। ऐसे नमन करोणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग चमत्कारांची जन्मभूमी विवेक वृक्षांचे अपूर्व बाग सकल सुखांचा स्रोत सिद्धांताचा खजिना नवरसामृत सागर प्रत्यक्ष मोक्ष गोडीचेही गोडी पण शृंगाराचे रेखीव पण उचित मूल्यांची प्रसिद्धी सकल कलांचा अधिराज पुण्य प्रभावाची धार पर्वत प्राय पातकांचा वज्राघात सद्गुणांचे चांगुलपण सत्वाचे बळ आणि व्यासुक्ती तेजाचे मोडून आलेले पुरुषार्थ पीक सागर सा गांभीर्य जहाँ है नतमस्तक तो विश्व वहा है जो कर्मों की फुलवारी है जहाँ दिव्यता नूतन है सागर सा सागर सा सागर सा सागरासारखं गांभीर्य ज्या तुकोबांकडे आहे ज्यांची कर्मकथा आणि ज्यांची कर्मगाथा या जगतासमोर एक सुंदर फुलवारी आहे आणि ज्यांचं दिव्यमय चरित्र आणि ज्यांचं दिव्यमय चरित्राबरोबर ज्यांचं चारित्र्य सुद्धा अखंड या जगतासमोर नित्य नूतनत्व आहे असे देवमान्य जनमान्य आणि संतमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणांचा आजच्या या दिवसाला साजेल सर्वांना आवडेल आणि सर्वांना कळेल असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंगाकडे होण्यापूर्वी अल्पसा परिहार नितांत गरजेचा आहे तो म्हणजे असा अखिल त्रैलोक्याचे कवच कुंडल विश्ववंदनीय संत हृदय सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आपला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील अगदी पवित्र पावन तीर्थक्षेत्र भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने कर्मतत्वाने
पुनीत झालेल्या दिंडोरी प्रांतामध्ये आपलं हे पवित्र ग्राम ननाशी. मला जर आध्यात्मिक तत्वाने आणि एका पारमार्थिक बुद्धित्वाने मला जर कोणी विचारलं की आमच्या गावाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला काही सांगायचं झालं तर मी सामान्य व्यावहारिक दृष्ट्या इथे हस्तक्षेप करण्याचा माझा अधिकार नाही, परंतु पारमार्थिक दृष्ट्या जर मला कोणी विचारलं तर मी नक्कीच सांगेल की या गावाचं जे नामकरण आहे या नामकरणामध्येच फार मोठा परमार्थ सामावलेला आहे. हरिपाठामध्ये जेवढ्या दंग होऊन आपला प्रापंचिक इति कर्तव्यता नष्ट करून जे या धर्म मंडपामध्ये साधना करतात, मग ती झाडण्याची असेल, मग ती टाळ वाजवण्याची असेल, मग ती मृदंगाची असेल, मग ती भजनाची असेल, नवे नवे मी म्हणेल की इथे काहीही काम न करणारा इथे फक्त बसून जरी राहिला तरी सुद्धा त्याची सेवा कधीही न नाशी. लक्षात येते का? कधीही न नाशी. म्हणून या गावातील प्रत्येक माता पिता बंधू भगिनींनी चांगलं केलेलं कर्म त्या कर्माचा कधीही नाश होणार नाही असं हे स्थान, त्यालाच नाव ननाशी. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून स्वाभिमानाने मला अतिशय गावाचं नामकरण आवडलं. आणि नामकरण एवढं महत्वाचं आहे की जेव्हा आपण जन्माला येतो ना त्यावेळेला आपली ओळखच नावापासून होते. आणि म्हणून मला स्वाभिमानाने फार आनंदाने आणि फार उत्साहाने सांगावंसं वाटतं की अशा या आपल्या पवित्र स्थानामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा तृतीय दिवस आणि तृतीय दिवसाची सेवा माझ्याकडे आली. मी माझ्या जीवनातलं परम सौभाग्य समजते. पहिलं सौभाग्य समजण्याचं पहिलं कारण वैयक्तिक माझ्याकडून महाराष्ट्र प्रांत आणि त्यातली त्यात महाराष्ट्र प्रांतामध्ये दंडकारण्य म्हणून ज्या स्थानाला वैदिक परंपरेमध्ये मान्यता दिल्या गेली अशा मातीमध्ये मी म्हणेल की कीर्तन ही फार दूरची गोष्ट आहे. इथे येऊन फक्त आपलं मस्तक जरी भगवान श्रीरामांच्या चरणावरती टेकवलं ना तरी सुद्धा तो सौभाग्यशालीच होत असतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने सिद्ध झालेली मी म्हणणार नाही पवित्र, मी म्हणणार नाही पावन, मी म्हणणार नाही भाग्यशाली, सिद्ध या शब्दाचा अर्थ लक्षात येतोय ना की या भूमीमध्ये आम्ही जसा जसा संकल्प करू ना ती संकल्प सिद्धता करण्याची ताकद ज्या मातीमध्ये आहे तो प्रांत म्हणजे दंडकारण्य. आणि म्हणूनच या प्रांतातला जो तालुका आहे त्या तालुक्याला जे नाव आहे ते दिंडोरी आहे. का दिंडोरी आहे? त्याचं कारण हे, कारण महाराष्ट्र प्रांतातला जेवढा भाग आहे त्या भागाला आम्ही दंडकारण्य म्हणतो, परंतु त्या दंडकारण्याचा जो मुख्य भाग आहे केळी असते, आंबा असतो, एखादं फळ असतं, ते फळ चाखण्याची जी भूमिका असते ती आतली असते, वरती कवट असतं, वरती कातड असतं. परंतु मला जर कोणी विचारलं की का हो दंडकारण्याचा मुख्य भाग कुठे आहे तर दंडकारण्याचा मुख्य भाग हा दिंडोरी तालुका हेच दंडकारण्य मुख्य भाग आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा या पवित्र प्रांतामध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा कालाराम अपभ्रंश झाला, कालचा ळ झाला, काळाराम म्हणतो, परंतु मुख्य शास्त्रोक्त पद्धतीने श्रीरामांचं नाव हे कालाराम आहे. काय? मी अभंगाच्या विवेचनेतून तुम्हाला सिद्ध करून देईल. परंतु अशा या पवित्र स्थानामध्ये तृतीय दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्याच गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय ज्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, पारमार्थिक असेल, अशा प्रत्येक तत्वामध्ये ज्यांचा चांगल्या प्रकारे हस्तक्षेप आहे, गावचा विकास व्हावा,
गावातल्या प्रत्येक थोरा मोठ्यांना, लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सहकार्य करण्याची भावना ज्यांच्या मनामध्ये आहे ते आपल्या गावचे भूमिपुत्र, हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय श्री देशमुख काका, आदरणीय काका असतील, त्यांच्या समवेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, खजिनदार हे सगळ्या मंडळींनी हा आयोजित केलेला अतिशय सुंदर सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये मला मुख्यत्वाने आयोजित करण्यासाठी, निमंत्रित करण्यासाठी ज्यांनी माझ्याशी संपर्क केला त्या महाराष्ट्रातील ख्यातनाम, आता याच्यातील कोण आहे ते मला पण माहिती नाही आहे. तुम्ही आहेत का? कृष्णा महाराज. हां, कृष्णा महाराजांनी मला संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचा योगायोग आला. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की भरपूर काही वक्ते असे आहेत, मी म्हणणार नाही परमार्थामध्येच, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक व्यासपीठावरती माणसं त्यांच्या लक्षामध्ये राहतात. परंतु वैयक्तिक माझं असं मत आहे की आम्ही जेव्हा धर्माची सेवा करतो तेव्हा आमच्या बुद्धीमध्ये किंवा आमच्या अभ्यासामध्ये माणसांची यादी कमी असली तरी चालेल, परंतु अभ्यासक्रमाची किंवा संत तत्वांची किंवा शास्त्र तत्वांची यादी आमच्या बुद्धित्वामध्ये जरूर असली पाहिजे. का? कारण या नारदांच्या गादीवरती कधीही कोणाची खोटी स्तुती केल्या जात नाही. इथे या गादीवरती उभं राहून औपचारिकता म्हणून तुम्ही एकदा नाव घेऊ शकता एखाद्या व्यक्तीचं, परंतु वेळोवेळी जेव्हा एखाद्या सामान्य व्यक्तीचं कौतुक होतं त्यावेळेला संतांनी आम्हाला सांगितलं की इथे उभं राहणाऱ्या व्यक्तीला त्या पातकाच्या माध्यमातून त्याला त्या पापाची फेड करावी लागते. म्हणून या नारदांच्या गादीवरती उभं राहून सामान्य लोक किती चांगले आहेत याची चर्चा करत बसू नका, तर या भूमीमध्ये सकल सिद्ध साधकांनी आणि भगवंतांनी काय कर्म केलंय, काय कर्तृत्व केलंय देशासाठी आणि धर्मासाठी, त्या कर्तृत्वाचं आम्ही जर गुणगान केलं तर नक्कीच आमची वाणीही पवित्र होईल आणि आमचं जीवनही धन्य होईल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून बघा, कोणी तारीख घेतली, कोण आहे हे मला काही माहिती नव्हतं. एवढं माहित होतं कोणीतरी कृष्णा महाराज आहेत, अतिशय सुंदर वाजवतात, वाजवण्यामध्ये तर त्यांना कुठे तोडच नाहीये. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, भागवताचार्य, आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे ते आदरणीय बाळकृष्ण महाराज, काय महाराजांचं नाव? भास्कर महाराज. तिकडे 2 महाराज मंडळी आहेत, टाळकरी, माळकरी, वारकरी आणि हे सगळे चोपदार. हे जय आणि विजय हे जे सगळे बाजूबाजून उभे आहेत तरी सुद्धा इथे गडबड चालू आहे. म्हणून माझी सर्वांना, या छोट्या छोट्या बाळांना विनंती आहे की तुम्ही कोणी गडबड करू नका, बोलू नका. माझा अगोदरच आवाज खराब आहे, म्हणून आपल्याला पुरत्या वेळेमध्ये योग्य प्रकारे आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून ईश्वराची सेवा करायची आहे. कोणीतरी त्यांच्याजवळ कोणीतरी मोठी व्यक्ती बसा, म्हणजे ते गडबड करणार नाही, बोलणार नाही. कोणीतरी एखादी शहाणी व्यक्ती समोर येऊन बसा, त्यांच्या जवळ येऊन बसा. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर वातावरण, सुंदर अनुभवी साऊंड सिस्टीम आहे. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की आता आवाज परत रिटर्न येत नाही, परंतु त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे अनुभवाने हँडल केलं. व्यवस्थित आवाज आता येतोय आणि खरंच खऱ्या अर्थाने हे सगळे उपकार, इथे फक्त एकटे कीर्तनकार उभे राहिले म्हणून कीर्तन होत नाही, तर इथे सगळ्यांचा समावेश असतो. परंतु सगळ्यांचा जेव्हा समावेश असतो तेव्हा प्रत्येकाने ही भावना नाही ठेवायची इथे मी आहे म्हणून तुमचं चाललंय, ही भावना नाही ठेवायची. का? कारण इथे सगळ्यांच्या कर्तृत्वाचा जो धनी आहे तो धनी आपण कोणी नाहीये. मी नाहीये, तुम्ही नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, मग कोण आहे? या संपूर्ण या ज्या सत्तेचा, या मंडपाचा, या धर्म मंडपातल्या प्रत्येक कल्पनेचा जो कोणी सत्ताधारी आहे, ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात की अरे हा अहंकार कोणी मनामध्ये बाळगला नाही पाहिजे की मी करतोय म्हणून होत आहे. नाही, ज्ञानोबारायांनी सांगितलं की अरे या सृष्टीमध्ये जी प्रत्येक प्रक्रिया आहे ना, त्या प्रक्रियेचा सत्ताधारी कुणीतरी वेगळा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या
हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता. इथे आपण बसलोय ना ते त्याच्या सत्तेने बसलोय. इथे आपण उभे आहोत ना ते त्याच्या सत्तेने उभे आहोत. आणि म्हणून इथे कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही. आपण सगळे भगवंताचे सेवक आहोत. विठ्ठल विठ्ठल. हेच तत्व सांगण्यासाठी आपण गावामध्ये 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह करत असतो. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा नियम आहे, अखंड हरिनाम सप्ताहाचा जर तृतीय दिवस असेल तर वक्त्याने संत याच तत्वावरती प्रतिपाद्य विषय मांडला पाहिजे. हा नियम आहे. आपण जेव्हा काहीतरी आयुष्य जगत असतो, लक्ष देऊन ऐका. महिला मंडळ गडबड करू नका, लहान मुलांना शांत करा, आपापल्या जागेवरती शांत बसा. कारण शांत चित्ताने कीर्तन ऐकलं तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी तत्व आपण घेऊन जाण्यासाठी ऐकत असतो, बसत असतो. म्हणून सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला आम्ही आयुष्यामध्ये गतिमान होतो, जेव्हा आम्ही चालत असतो, त्यावेळेला आम्ही कोणाच्या तरी आधाराने आणि वैदिक परंपरेच्या नियमाने सांगायचं झालं तर आम्ही कोणाच्या तरी नियमामध्ये चालत असतो. शाळेमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी आपण आपल्या मुलाचं ॲडमिशन करतो त्यावेळेला मुलाला आईबापाच्या नियमाने नाही जगावं लागत. आयुष्यातले दिवसातले 5 तास हे त्याला शिक्षकांच्या नियमाने जगावे लागतात. त्याच प्रकारे जेव्हा आयुष्याच्या शाळेमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती जगत असतो त्यावेळेला तो स्वतःच्या मनाने जेव्हा मनमानी करत असतो. शब्द लक्षात घेऊन ऐका. जेव्हा स्वतःच्या विचारांनी मनमानी करत असतो त्यावेळेला कुठेतरी प्रलय येतो आणि प्रलयामध्ये वयाच्या 23व्या वर्षी अटॅक नावाची गोष्ट येते आणि आयुष्य संपल्या जातं. ज्या वेळेला वैचाराची विचारांची पातळी जेव्हा मनमानीमध्ये बदलते, मला जे वाटतं ते मी करणार, जेव्हा या विचारांमध्ये आयुष्याची गती चालते ना, तेव्हा शास्त्राने सांगितलं की वयाच्या 40व्या वर्षी ननाशी वर्ण जेव्हा दिंडोरीला जातो त्यावेळेला 10 टायरची ट्रक येते आणि त्याच्या अंगावरून जाते. का जाते हो? त्याचा परिणाम असा आहे की जेव्हा आयुष्याच्या शाळेमध्ये तो चालत होता त्यावेळेला कोणाच्याही नियमांना न बांधता जेव्हा स्वतःची मनमानी करत असतो त्यावेळेला या भूमंडलावरनं त्याला लवकरात लवकर जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. कलयुगामध्ये काही तत्व, काही संत महात्मे, काही साधक देहू क्षेत्रामध्ये तुकोबारायांकडे गेले, महाराजांना नमस्कार केला, प्रणाम केला, वंदना केली. तुकोबा, दुष्काळी आटीला द्रव्य नेला म्हण. दुष्काळ पडला हो, करमत नाही, लोकांना पाहिजे तसा उत्साह नाही. होळी गेली, आता पाडवा येईल. जसा अगोदरचा आनंद आहे ना, जसा अगोदरचा उत्साह लोकांमध्ये होता ना, आता तो राहिला नाही हो तुकोबा. काय कारण आहे त्याचं? तुकोबारायांनी गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि तुकोबारायांनी जेव्हा कलयुगाचं गतिमान सांगायला सुरुवात केली त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात की अरे, तुम्ही माझ्याकडे जेव्हा मला विचारायला आलात ना की आयुष्याची गती एवढी निराश का झाली, आयुष्याची गती एवढी उदास का झाली. 10-12 वर्षाच्या अगोदरचा जो कालखंड होता तो कालखंड असा होता की आपापसामध्ये, घरामध्ये, रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा फार आपुलकी होती. रक्ताचं नातं सोडून द्या, कुणी अनोळखी पाहुणा जर आपल्या घरी आला तर त्या अनोळखी पाहुण्याबद्दल आपल्याला एवढं आपुलकी वाटायची की त्याला काय करावं, त्याला देवघरामध्ये नेऊन ठेवावं, एवढी आपुलकी असायची. परंतु आता कोणी आलं काय, गेलं काय, बसलं काय, उठलं काय, कोणाला काही संबंध नाहीये. ही जी दिनचर्या किंवा हा जो बदल किंवा सामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर ही जी मनमानी, ही जी चाललेली आहे, वाढत चाललेली आहे, त्याचं कारण काय आहे? त्यावेळेला तुकोबारायांनी गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, तुम्हाला नाथबाबांच्या भाषेमध्ये सांगू का की हे जे सगळं चाललंय त्याचं कारण काय? त्यावेळेला नाथबाबांच्या
ची प्रक्रिया देत असताना तुकोबारांनी सांगितलं, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गा, शकूण सांगा बयाले यमाई माझे ना, कैकाय बाबा दुरील माझा देश, शकूण सांगावया मी आले कलयुगास, ब्रह्मा विष्णू महेश पुसती शकूण आम्हास, ऐसे निधान मी सांगितले त्यास. नाथ बाबा म्हणतात की ही जी प्रक्रिया आहे ना, किंवा ही जी नैराश्यता आहे, ही जी उदासीनता आहे, लोकांच्या आपापसामध्ये तर्क कुतर्क संशय विपर्यास द्वेष मत्सर या ज्या भावना आहेत ना, या भावनाची दृष्टता अगोदरच संतांनी सांगून ठेवली. त्यावेळेला साधक मंडळी तुकोबारांना म्हणतात की हा तुकोबा, आम्ही ते नाथ बाबांचं ऐकलंय, परंतु वैयक्तिक तुमचं या विषयावरती तुमचं म्हणणं काय आहे, तुमचे विचार काय आहे. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, कलयुगामध्ये जेव्हा प्रत्येक जीव जगतोय त्यावेळेला प्रत्येकाचं मत, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचं चित्त हे संसारामध्ये आणि लोकेशनामध्ये जास्त अडकल्यामुळे इथे जेवढं पावित्र्य, जेवढी शांतता आणि जेवढी सभ्यता आणि सामान्य भाषेमध्ये जेवढी माणुसकी टिकून राहायला पाहिजे तेवढी राहिलेली नाही. का? त्याचं कारण काय आहे? कारण प्रत्येक व्यक्ती जो धावतोय ना फक्त 3 गोष्टीसाठी, लोकेशना, दारेशना आणि वित्तेशना. मला सत्ता मिळाली पाहिजे, मला संपत्ती मिळाली पाहिजे आणि माझं सौंदर्य टिकून राहिलं पाहिजे. या 3 गोष्टींना बाजूला हटवा. तुकोबारायांसारखा ब्रह्मत्वाला प्राप्त झालेला महापुरुष तुम्हाला आजही कलियुगामध्ये पाहायला मिळेल. परंतु प्रत्येक व्यक्तीचं गतिमान हे फक्त 3 गोष्टींच्या पाठीमागे चाललंय. म्हणून तुकोबाराय म्हणायला लागले की अरे बाबांनो, या कलियुगाचं गतिमान आम्ही काय सांगायला पाहिजे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे कर्म कीटकांचा सांधा. तुकोबाराय म्हणतात की ही जी प्रक्रिया सुरू आहे, कोणी म्हणेल की तो व्यक्ती तसा वागतोय म्हणून हे सगळं, तिथपर्यंत जाऊच नका. तुकोबारायांनी मूळ सांगितलं की मूळ काय? ज्या वेळेला घरामध्ये एखादी समस्या आम्हाला सोडवायची असते, एखादी तक्रार आम्हाला, ती तक्रार बंद करायची, एखादा वाद आम्हाला बंद करायचा आहे, तर मोठी माणसं म्हणतात की अरे नेमकं मूळ त्याचं शोधा, हे का झालंय. त्याच प्रकारे तुकोबाराय म्हणतात लोकेशना, दारेशना, वित्तेशना हा फार लांबचा विषय आहे, परंतु या सगळ्या गोष्टींना आपलंसं करणारं हे नेमकं काय गणित आहे. त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं हा देह नाशिवंत
मूळ जे आहे ना, मुळामध्ये हा देह जेव्हा जन्माला आला त्यावेळेला लोक म्हणतात की जन्माला आल्यानंतर या देहाचा अपवित्रपणा निर्माण झाला, परंतु तुकोबारांनी सांगितलं की जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. शास्त्राने आम्हाला सांगितलं की देह जर नाशिवंत आणि अपवित्र जन्माला येऊ नये असं जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये 5 शुद्ध्या असणं महत्वाचं आहे. पहिली शुद्धी आहे मातृशुद्धी, दुसरी शुद्धी आहे पितृशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी. जन्माला सगळेच येतात. तुकोबारायांनी काही आकाशातून नाही पडले, तुकोबारायांनी सुद्धा कणकाई मातेची कुश पवित्र केलेली आहे. ज्ञानोबारायांनी रुक्मिणी मातोश्रींची कुश पवित्र केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल की का हो दीदी, ज्ञानोबारायांनी जर रुक्मिणी आईसाहेबांच्या गर्भातून जन्म घेतला, तुकोबारायांनी जर कणकाई मातोश्रींच्या गर्भातून जन्म घेतला, तर ते संत झाले आणि आम्ही का दुर्गंधी झालो, आम्ही का अपवित्र झालो? त्याचं उत्तर हे आहे की ज्या वेळेला रुक्मिणी मातोश्रींच्या कालखंडाचा जो अवधी होता तो अवधी तपश्चर्येमध्ये गेला, म्हणून रुक्मिणी मातोश्रींच्या कुशीमध्ये महाविष्णू स्वरूप संत ज्ञानोबाराय जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल. छोटस तत्व मला बोलावंसं वाटतं. ज्या वेळेला घरामध्ये ही छोटी छोटी मुलं बिघडतात त्यावेळेला आम्ही जबाबदार कोण ठरवतो? घरामध्ये जेव्हा नातेवाईक येतात आपापसामध्ये चर्चा होते. अरे मोठी बहीण म्हणते अगं तुझा मुलगा फारच विचित्र आहे ग, इतका कसा वायाला गेला तो? त्यावेळेला ती म्हणते की अगं तो माझा दोष नाहीये, तो त्यांचा दोष आहे. जबाबदारी कोणावरती ढकलली? बापावरती. ज्या वेळेला दोघांचं संभाषण होतं, बहिणीचा नवरा दुसऱ्या बहिणीच्या नवऱ्याला विचारतो तुमचा मुलगा फारच खडूस आहे हो, कस काय एवढा वायाला गेला? त्यावेळेला बाप वायाला जाण्याची जबाबदारी कोणावरती ढकलतो? म्हाताऱ्या आई बापांवरती. एक छोटासा प्रश्न आहे, घरामध्ये जेव्हा आपली मुलं किंवा मुली वायाला जातात त्यामध्ये 100% दोष हा मुलांचा असतो का? नाही. विज्ञानाने सुद्धा आणि शास्त्राने सुद्धा त्याचा अनुमान काढलं की ज्या वेळेला घरातल्या परिस्थितीला पाहून आपली मुलं जेव्हा आपल्याच घरामध्ये लहानाची मोठी होत असतात त्यावेळेला घरातल्या जन्म देणाऱ्या आईला सुद्धा, लक्ष देऊन ऐका हे सत्य वचन आहे, जन्म देणाऱ्या आईला सुद्धा, जन्म देणाऱ्या बापाला सुद्धा आणि ज्यांच्या कुळामध्ये जन्माला आले त्या आजी आजोबांना सुद्धा लेकरं महत्वाची नसतात, त्यांचा इगो फार महत्वाचा असतो. त्यांचा इगो, त्यांचा अहंकार त्यांना इतका महत्वाचा असतो, इतका इम्पॉर्टंट असतो की त्यांना असं वाटतं की माझं मन नाही दुखलं पाहिजे. आई सतत आपल्या बाळाला म्हणत राहते तुझ्या पप्पाला काही कळत नाही, दिवसभर नोकरीला जातो, संध्याकाळी येतो, खातो आणि झोपतो. पप्पाकडे जेव्हा लहान मुलगा जातो त्यावेळेला पप्पा म्हणतात तुझ्या आईला काय कळतं, तुझ्या मम्मीला काय कळतं? काही नाही कळत त्याला. लहानपणापासून जेव्हा आपण आपल्या मुलावरती या प्रकारचे संस्कार देतो त्यावेळेला मुलगा वायाला जात असताना सगळ्यात महत्वाचं आमच्या बुद्धीमध्ये हे नसतं की आपण आपले विचार हे आपल्या मुलांवरती किती इम्पॉर्टंट आहेत, किती महत्वाचे आहेत. आम्हाला त्यावेळेला आमचा अहंकार महत्वाचा असतो. मी नवरा आहे, मी बायको आहे, घरातले म्हातारा म्हातारी. आता ज्या मुलावरती प्रेम करायला पाहिजे तो मुलगा मोठा झालेला असतो, पैसा कमवण्यामध्ये व्यस्त झालेला असतो. त्यामुळे आता ते स्वतःच्या मुलावरती प्रेम करत नाही, ते नातवंडावरती प्रेम करतात. परंतु ज्या वेळेला आजी आजोबा नातवंडावरती प्रेम करतात 99% प्रत्येकाच्या घरातली ही समस्या आहे. घरातली प्रत्येक सून म्हणते की माझा मुलगा वायाला गेला त्याच्या आजीमुळे, माझा मुलगा वायाला गेला त्याच्या आजोबांमुळे. ही प्रक्रिया का घडतीये? या प्रक्रियेचं मूळ फक्त एकच आहे
की ज्या वेळेला आपण आपल्या लेकरांना जन्माला घालत असतो ते जन्माला आल्यानंतरची प्रक्रिया वेगळी आहे, परंतु जेव्हा ते आपल्या गर्भामध्ये असतात तेव्हापासून त्यांच्या संस्काराची आणि त्यांच्या पावित्र्यपणाची प्रक्रिया आरंभ होते. विठ्ठल विठ्ठल. मुंबईमध्ये एकदा कीर्तनाची सेवा होती. आम्ही भोजनासाठी बसलो. आदरणीय देशमुख साहेबांच्या घरी आम्ही आत्ता भोजनाला गेलो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दी जजमेंट सीट ऑफ दी श्री ज्ञानेश्वर महाराज. मी वारकरी संप्रदायाची अत्यंत निष्ठावंत आणि पक्की वारकरी आहे आणि पक्की कीर्तनकार आहे. मी कधी कोणाची खोटी स्तुती करत नाही. मी माझ्या नियमांना सोडून कधी आत्तापर्यंत कीर्तन केलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे नामांकित ज्येष्ठ कीर्तनकारांमध्ये माझं नाव घेतलं जातं. म्हणून मी स्वाभिमानाने सांगेल की इथे मला कोणाची खोटी स्तुती नाही करायची. माझ्या आजच्या अभंगाचा विषय मला सांगायचा आहे. देशमुख साहेबांच्या घरी भोजनाला गेल्यानंतर त्यांच्या परिवारांबरोबर वहिनींबरोबर वगैरे बोलणं झालं. आनंद वाटला की कलयुगामध्ये जर कोणाला श्रीरामांचं राज्य कारभार श्रीरामांची अयोध्या नगरी पाहायची असेल तर ज्याच्या घरामध्ये सख्खे भाऊ आणि सख्या जावा एकत्र सुखाने आणि सौख्याने नांदतात अशांच्या घरामध्ये पाऊल टाकला की समजायचं की आम्ही श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये आलोय. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पाहिलं आपली भारतीय संस्कृती आहे. घरामध्ये जर महिला पाहुणी आली तर त्या महिलेला आम्ही पुरुषांबरोबर ताट देत नाही. त्या महिलेला स्वयंपाकगृहामध्ये नेल्या जातं आणि मग औपचारिकता म्हणून त्या महिलेला कीर्तनकार असेल कोणी राजकीय क्षेत्रातली महिला असेल तिला घरामध्ये जाऊन भोजन दिल्या जातं. ही आमची परंपरा आहे. ही आमची भारतीय संस्कृती आहे. गेल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला की एवढा मोठा बंगला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहे, परंतु एकाही वहिनींच्या पायामध्ये चप्पल नव्हती. मुंबईमध्ये सेवा होती आणि असंच कीर्तनाच्या अगोदर भोजनाला जाण्याची वेळ आली. निघालो. गेल्यानंतर भोजनाला बसलो, परंतु जी माऊली भोजन वाढण्यासाठी होती त्या माऊलीच्या पायामध्ये चपला होत्या. मला किळसवाणं झालं. मी भोजन केलं नाही आणि ज्या माऊलीच्या पायामध्ये चपला होत्या ती माऊली 7 महिन्याची गरोदर होती. त्यावेळेला मी त्या माऊलीला विचारलं, म्हटलं तुम्ही फक्त इथेच पायामध्ये चपला घालता का? ती म्हणे नाही, मी सगळीकडे घालते देवघरामध्ये जाताना. म्हटलं कारण काय? म्हणे मला डॉक्टरांनी सांगितलं ज्या वेळेला या गोष्टी आम्ही समाजामध्ये पाहत असतो त्यावेळेला मनाला इतकं दुःख होतं, मनाला इतक्या वेदना होतात की अरे समाजामध्ये एका वेळची भाजी भाकरी खाण्यासाठी हजारो गरीब तडपतात. हजारो गोर गरीब रस्त्यावरती उन्हाताणामध्ये काम करतात, परंतु ज्यांना भाग्याने पंचपक्वान्नाचं ताट मिळतं ते आपल्या बंगल्यामध्ये राहून पायामध्ये चप्पल घालून जेवणाचं ताट वाढतात आणि खातात. हा अपमान पाहुण्याचा नसतो. हा अपमान असतो त्या अण्णाचा की ज्या अण्णाने आम्हाला जीवदान दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि. त्यावेळेला त्या माऊलीने मला विचारलं, मी जेवण केलं नाही, मला विचारलं काऊताई तुम्हाला राग आला का? म्हटलं मला राग वगैरे येण्याचा काही संबंध नाहीये, हे घर काही माझं नाहीये, मला जेवण करायचं नाही, विषय संपला. मला म्हणे आम्ही फक्त पायात चपलाच घालत नाही, कालच आमच्या घरामध्ये मटण झालं. मी म्हटलं मग तुम्ही महाराज लोकांना कशाला सांगता जेवण करायला? तुमच्या घरामध्ये जर या सगळ्या गोष्टी होतात तर? ती म्हणाली काही नाही, गावामध्ये आमची प्रतिष्ठा आहे म्हणून काल मटणाचा झालंय सर्व, आज आम्ही जेवणाला बोलवलं. म्हटलं ठीक आहे, मला जेवण नाही करायचंय, मला पाणी नाही प्यायचंय. त्यावेळेला ती व्यक्ती, ती वहिनी मला हसून म्हणाली की काऊताई
तुम्ही इतकं का ह्या गोष्टींना इतकं का हे करता? मटण खायचं नाही, मटण खातात त्यांच्या घरी जायचं नाही, काय हे? तुम्ही पण मटणच खाता ना, तुम्ही पण जीवच घेता ना. म्हटलं कस काय? म्हणे काओ, आम्ही जर एखादा पशु कापला, तो खाल्ला, तर तुम्ही म्हणता मांसाहार करणं पाप आहे. मग तुम्ही जेव्हा एखाद्या शेतातले गहू कापून आणता, त्यावेळेला हे पाप नाहीये का? गहू पण कापावेच लागतात ना, ते काही काढावे लागतात का? ऐकताय का? का तुम्ही गप्पाच मारताय फक्त? शेतामध्ये गेल्यानंतर गहू काढावा लागतो का कापावा लागतो? कापावा लागतो, बरोबर. कापल्यानंतर फक्त तो मशनीमध्ये असं त्याला अंजारून गोंजारून काढतात का? नाही, त्याला मशनीमध्ये टाकावं लागतं. मशनीमध्ये टाकलं की पुन्हा त्याला गिरणीमध्ये न्यावं लागतं आणि त्या गव्हाचं पीठ होतं. ती जरा जास्त एज्युकेटेड होती म्हणून जरा जास्त डोकं लावत होती, परंतु तिला माहिती नव्हतं की अध्यात्म हा असा विषय आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले असू द्या, तुम्ही कितीही शिकलेले असू द्या, परंतु तुमचा पुस्तकी अभ्यास हा अध्यात्माच्या पुढे कधीही न टिकणार आहे. विठ्ठल विठ्ठल. ती जरा जास्त पुढचं बोलायला लागली, कारण जेवण केलं नाही त्याच्यामुळे तिला जास्त राग आला. लोकांना कशाचाही राग येतो? लोकांना नावं घेतलं नाही तरी लोकांना राग येतो. लोकांचं आम्ही काही बोललो नाही त्याचा राग धरतात आणि दुसऱ्या दिवशी महाराज लोकांबद्दल निंदा करतात लोक. हे आमच्यासाठी रोजचा विषय आहे, कारण त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या नसतात म्हणून आमची निंदा लोकांजवळ करतात. हा आमच्यासाठी नवीन विषय नाहीये, हा आमच्यासाठी जुना झालेला विषय आहे. तिला राग आलेला होता. ती मला म्हटली, काऊताई, एवढा मांसाहार करता तुम्ही महाराज लोक, गळ्यामध्ये माळा घालता वारकरी, काओ आम्हीच करतो का मांसाहार? बाजरी, गहू, भाजीपाला हा सगळा कापावाच लागतो ना, मग तुम्ही मांसाहार करत नाही का? आम्ही जेव्हा एखादा पशु कापतो त्यावेळेला तुम्हाला मांसाहार वाटतो. बटाट्याची भाजी करताना ते सगळेच बटाटे टाकावे लागतात का? बटाट्याला पण कापावंच लागतं ना, मग हा मांसाहार नाहीये का? त्यावेळेला तिच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तिला सांगितलं, बाई, शास्त्र आम्हाला सांगतं, आमची परंपरा आम्हाला सांगते की या भूमंडलावरची प्रत्येक प्रक्रिया ही कापूनच करावी लागते. शेतातलं प्रत्येक धान्य हे आम्हाला कापावंच लागतं, भरडावंच लागतं. परंतु आमच्या परंपरेने आम्हाला सांगितलं, जे कापल्यानंतर ज्याच्यातून रक्त निघतं तो मांसाहार असतो, आणि जे कापल्यानंतर ज्याचं पीठ केल्यानंतर ज्याच्यातून रक्तच निघत नाही तो शुद्ध शाकाहार असतो. विठ्ठल विठ्ठल. पाया पडली आणि गपचूप निघून गेली. सांगायचं तात्पर्य, ज्या वेळेला आम्ही आयुष्यामध्ये अशा पद्धतीने जगतो त्यावेळेला तुकोबारांनी सांगितलं की अरे, हा देह आपोआप अपवित्रपणाला लागतो. या देहाला आम्ही नाशिवंत म्हटल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला साधक म्हणाले, तुकोबा, मांस खाणारे, व्यभिचार करणारे, या भूमंडलावरती असत्य वागणारे जर अपवित्र आहेत तर त्यांच्या देहाबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईसे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. कोण म्हणतो की असत्य वागल्याने आम्ही, प्रत्येकाला हा गैरसमज आहे, आम्ही खूप काही
वेदाच्या नियमाने वागत नाही, आम्ही खूप भ्रष्टाचार करतो, परंतु आम्ही खूप समाधानी आहे. पौराणिक दृष्ट्या एक तत्व मला आठवलं, महारथी कर्ण. महारथी कर्ण सर्वांना माहिती आहे. महारथी कर्णासारखा तत्वज्ञानी आणि महारथी अर्जुन सुद्धा नव्हता. अर्जुनाची सुद्धा ताकद महारथी कर्णा एवढी नव्हती. परंतु महारथी कर्ण का वायाला गेला हो? सबंध जीवनामध्ये महारथी कर्णाने एक कणभर सुद्धा पाप केलं नव्हतं. फक्त एक असत्य भाषा आणि एक पाप कर्म महारथी कर्णाकडून घडलेलं होतं. कुठलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्रावरती आणि कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता, त्यावेळेला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या अभिमन्यूने शेजारी असणाऱ्या महारथी कर्णाला विनंती केली, विजयी, या मरणप्रायाच्या वेळेला मी तहानीने व्याकुळ झालेलो आहे. तुझ्या बाजूला जो तलाव आहे ना, त्या तलावातलं मला थोडंसं पाणी माझ्या मुखामध्ये टाक. परंतु संगतीने वायाला गेलेला आणि मित्रत्वाच्या बंधनामध्ये तटीबद्ध झालेला कर्ण, त्या कर्णाने अतिशय आपला मुलगाच कर्णाचा नात्याने, महारथी कर्णाचा अभिमन्यू हा मुलगाच, परंतु कर्णाची अशी थोडी सुद्धा मानसिकता झाली नाही की मरणप्रायाच्या वेळेला आम्ही आमचं शत्रुत्व जाळून टाकलं पाहिजे आणि अभिमन्यूच्या तोंडामध्ये आम्ही 2 थेंब पाणी दिलं पाहिजे. ऐका, आयुष्यामध्ये महारथी कर्णाने फक्त एकच असत्यत्व केलं होतं, परंतु त्याचा परिणाम असा झाला की ज्या तलावातलं पाणी अभिमन्यूने प्यायला मागितलेलं होतं, त्याच तलावामध्ये, त्याच खड्ड्यामध्ये महारथी कर्णाच्या रथाचं चाक अडकलं आणि त्या अडकलेल्या चाकामुळे महारथी कर्णाला आपले प्राण गमवावे लागले. विठ्ठल. बघा, आमच्या समोर वैदिक परंपरा आहे. महान महारथी कर्ण राजमाता कुंती देवींचा ज्येष्ठ पुत्र, परंतु त्या ज्येष्ठ पुत्राचा एकही अपराध देवाने कधी स्वीकार्य केला नाही. अभिमन्यूला ज्या तलावातलं पाणी दिलं नाही, कृष्ण परमात्मा म्हणाले की त्याच तलावामध्ये तुला मृत्यूचा स्वीकार करावा लागेल. आपल्या जीवनाचा विचार करा की आपण कोणाकोणाला पाणी देत नाही. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बादामृत पिलाने से क्या फायदा. तुकोबाराय म्हणतात की असे जे जगतात ना, या विचारांनी जे मनमानी करतात ना, त्यांचा देह मात्र दुःखाचं कोठार आहे. मग का हो तुकोबा, ही सगळी रवरव दुर्गंधी, हा सगळा अपवित्रपणा या सृष्टीमध्ये आहे का? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात की अरे छे, कोण म्हटलं? या भूमंडलावरती जेवढी तुम्हाला डावी बाजू पाहायला मिळते ना, त्याच्यापेक्षा तुम्हाला उजवी बाजू चांगली पाहायला मिळते. जशा नाण्याच्या 2 बाजू असतात ना, तशा धर्माच्या आणि अधर्माच्या सुद्धा 2 बाजू आहेत. जशा नाण्याच्या 2 बाजू आहेत ना, तशा राजकारणाच्या सुद्धा 2 बाजू आहेत. जशा नाण्याच्या 2 बाजू आहेत ना, तशा प्रत्येक माणसाच्या सुद्धा 2 बाजू असतात. अरे, जसं देह अपवित्र आहे, या देहाची जशी आम्ही एक बाजू पाहिली ना, तशी या देहाची उजवी बाजू अशी आहे की या देहाने जर आम्ही सत्कर्म केलं आणि वैदिक परंपरेनुसार जर आम्ही आमच्या आयुष्याचं जतन केलं, तर नक्कीच आम्ही या देहाला काय करणार? अभंगाचं पहिलं पवित्र तो देह वाने पुण्यवंत, वाने पुण्यवंत, पवित्र तो देह वाने पुण्यवंत, वाने पुण्यवंत.
विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराजांनी या संपूर्ण विश्वाची एक बाजू अगोदर सांगितली की अरे हा देह अत्यंत दुर्मिळ आहे, परंतु रवरव गंधी मधला आहे, रक्त मांस रुधिरामधला आहे. परंतु तुकोबारायांनी दुसरी बाजू सांगितली. महाराज म्हणतात की अरे एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीतले अवगुण दिसत असतात त्यावेळेला आपण त्याच्याशी जेव्हा विरोध करतो, जेव्हा शत्रुत्व पत्कारतो, लक्ष देऊन ऐका बरं का हा विषय. एखाद्या व्यक्तीला फार सवय असते फक्त त्या व्यक्तीच्या जीवनातले फक्त दोष पाहण्याचे. शास्त्र सांगतं की जेवढं तुम्ही दोष पाहाल तेवढी तुमची बुद्धी रावणासारखी दुष्ट होणार. जेवढे दोष आपण पाहतो ना, आपल्या शांत विचारांनी त्या व्यक्तीतली चांगले गुण सुद्धा पाहण्याची क्षमता आम्ही आमच्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये ठेवली पाहिजे. तुम्ही म्हणाल की काहो दीदी आतापर्यंत तुम्ही सांगत आल्या शरीर मांस रक्त रुधिर हे सगळं अपवित्र आहे, हे सगळं दुःखाचं कोठार आहे, मग हे जगूनच करायचं काय. तर महाराज म्हणाले थांबा, घाई करू नका, अभ्यासाची गरज आहे तुम्हाला. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले. अभ्यास म्हणजे तो अभ्यास नाही हातामध्ये पुस्तक घेतलं आणि लिहित बसलं. आयुष्यामध्ये प्रत्येक पावलाला येणारा जो अनुभव आहे आणि त्या अनुभवातून जेव्हा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करतो, हा आयुष्यातला सगळ्यात मोठा अभ्यास आहे. आणि या अभ्यासामध्ये जो कोणी पास झाला नक्कीच त्याचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात की थांबा, शरीर दुःखाचं कोठार आहे म्हणून अंगावरती 5 लिटर रॉकेलचं ओतून आत्महत्या करू नका. शरीर दुखी आहे, जीवन दुखी आहे म्हणून हातामध्ये दोरी घेऊन शेतामध्ये गळफास लावण्यासाठी जाऊ नका. ऐका, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. सर रख कर तली पर आ जाओ, हसरत है जिन्हें कुछ पाने की, मेरे गोविंद को पाने के लिए कुछ कष्ट उठाए जाते हैं. जन्माला आलेल्या या जीवनाची जर आम्हाला दुसरी बाजू पाहायची असेल तर एवढ्या सहजासहजी आम्हाला मिळणार नाही. तर आम्हाला संतांचं चरित्र आत्मसात करावं लागेल. कोण संत? महाराजांनी सांगितलं की ते संत की ज्यांनी जन्माला आल्यापासून तर सदैव वैकुंठ गमनापर्यंत संजीवन समाधी अवस्थेपर्यंत ज्यांच्या मुखामध्ये फक्त शुद्ध भगवंताचं नाम होतं. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी,
कारण जसं ते बाळ जन्माला आलं ना, त्याच्या मुखातून नाम 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 नाम. ज्ञानोबाराय जेव्हा अवताराला आले ना, त्यावेळेला आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या काठावरती यज्ञांचा आणि संपूर्ण रुचींचा, वेदांचा, श्रुतींचा उच्चाराला आरंभ केला होता स्वर्गाधिक देवतांनी. का? मुखी अमृताची वाणी, अखंड मुखामध्ये अपवित्र पवित्र उभा सर्व वस्थांग तो पिबा यस्मरे पुंडरीकाक्षम सभाय अभ्यंतर सुची. अखंड खंडे रामकृष्ण नारायण. चला, असं नको व्हायला की वेळ निघून गेला आणि मला जे मुख्य तत्व सांगायचं होतं ते सांगूनच राहूनच गेलं सांगायचं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. या क्षेत्रामध्ये जी देवता आहे त्या देवतेचं नामकरण काय आहे? काळा राम मंदिर. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही, प्रेम नाही, ज्यांना आपल्या धर्माशी काही संबंध नाहीये, ते म्हणतील की काऊ तुमच्या देवाची अशी नावं काय? तुम्ही म्हणता अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण. श्रीरामांचं नामकरण हे जीवनाला पवित्र करणार आहे. पवित्र तो देह, कोणाचा देह? ज्या माता शबरीने आपल्या आयुष्याचा कालखंड मातंग मुनींच्या आश्रमामध्ये समर्पित केला. तुकोबाराय म्हणतात की त्या माऊलीचा देह अपवित्र असू शकतो जी माऊली पायामध्ये चपला घालून अन्नाचा अपमान करते. त्या माऊलीचा देह अपवित्र असू शकतो ज्या माऊलीने कधी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्या लेकराच्या हातामध्ये दिली नाही. त्या माऊलीचा देह अपवित्र असू शकतो की ज्या माऊलीने कधी आपल्या बापाचं प्रेम कधी आपल्या मुलाला दाखवलं नाही. परंतु त्या माता शबरीचा देह मात्र नक्कीच पवित्र आहे की जिने माझं लग्न झालं तर या निष्पाप शेळ्या मेंढ्यांची हत्या होईल म्हणून आपल्या जन्म देणाऱ्या आई बापांचा त्याग करून घरातून पलायन करणारी माता शबरी, त्या माता शबरींचा देह मात्र निश्चितच पवित्र आहे. पवित्र तो देह. परंतु ज्यांच्या मनामध्ये याबद्दल काही श्रद्धाच नाहीये ते म्हणतील की काऊ तुमच्या श्रीरामांचं असं कसं नाव, त्या नावाने कसं पवित्र होऊ शकतं? काळाराम काय? आम्हाला काही कळत नाही. काळा वैदिक परंपरेमध्ये आणि अध्यात्म रामायणामध्ये जर या मंदिराचा, या श्रीरामांचा आम्ही जर अभ्यास केला तर अध्यात्म रामायणामध्ये कालाराम हा शब्द आहे. काय? कारण त्रेतायुगातला जो काल आहे, काल म्हणजे वेळ, त्या वेळाचा आणि कलयुगाचा आणि श्रीरामांचा आणि या महाराष्ट्राचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल. श्री रामचंद्र प्रभू अवताराला कुठे आले? अयोध्येला. सगळ्यांना माहिती आहे. सजा दो गाव गुलशन सा अवध में राम आए, सजा
जोरदार टाळ्या होऊ द्या. या परिसरातलं फार मोठं रत्न आहे. कमी नाही टाळ्या पडल्या पाहिजे, जोरदार टाळ्या वाजवा. या गाण्यांना आणि अशा लाईट गाण्यांना जर असं वाजवणं असेल ना, तर मी म्हणेल की मी रात्रभर सुद्धा कीर्तन करायला तयार आहे. विठ्ठल विठ्ठल. श्री रामचंद्र प्रभू अयोध्येला अवताराला आले. काय संबंध आहे? आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदीजींच्या हस्ते जेव्हा श्रीरामांचा मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा कालखंड होता, त्यावेळेला 11 दिवसाच्या अनुष्ठानाच्या संबंधाने सगळ्यात अगोदर नरेंद्रभाई मोदीजी महाराष्ट्र प्रांतातल्या काळाराम मंदिरामध्ये आले. आंध्रामध्ये गेले, रामेश्वरमला गेले, अन्य अनंत ठिकाण आहेत श्रीरामांची, परंतु महाराष्ट्र प्रांतामध्ये काळाराम मंदिरातच का आले? का श्रीरामांना भेटण्यासाठी आले? का श्रीरामांकडे साधना तपश्चर्येचा कालखंड त्यांनी इथे का व्यतीत केला? त्याचं कारण आहे. कारण श्री रामचंद्र प्रभू जरी अयोध्येला अवताराला आले असतील, श्रीरामांचा विवाह ज्या राजनंदिनी बरोबर झाला ती मिथिला नगरी जरी उत्तर प्रांतामध्ये असेल, तरी सुद्धा आपल्या या महाराष्ट्राचा, आपल्या या मराठी माणसाचा आणि श्रीरामांच्या कर्तृत्वाचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. आणि तो संबंध म्हणजेच आता या महाराष्ट्रातला पवित्र देह आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल की का हो ताई, काय संबंध आहे, आम्हाला जरा सांगा. तर ऐका. सूर्यवंशामध्ये खट्वांगो दीर्घ बाहुश्च रघुस्तत्र पृथुश्रवः अजस्ततो महाराजस ईशेना जीवित पुनः. या सूर्यवंशामध्ये अनंत राजे जन्माला आले. त्याच्यामध्ये खट्वांग, दीर्घबाहू, रघुस्तत्र, पृथुश्रवा, भगीरथ आहे, दिलीप आहे, अंशुमान आहेत, राजा हरिश्चंद्र आहे. आणि त्या परंपरेमध्ये दंडक नावाचा एक पुत्र या सूर्यवंशामध्ये जन्माला आला. हा दंडक नावाचा पुत्र थोडा विध्वंस वृत्तीचा होता, थोडासा राक्षसी वृत्तीचा होता. आयुष्यामध्ये जगत असताना काही घटना अशा घडत असतात की आपलं थोडंफार काहीतरी पुण्य असतं, म्हणून आपण चांगल्या घरामध्ये जन्माला येतो. दंडकाचं काहीतरी अनंत जन्माचं पुण्य होतं, म्हणून सूर्यवंशामध्ये तो जन्माला आला. परंतु मागच्या जन्मातले, गत जन्मातले त्याचे जे संस्कार आहेत, ते संस्कार हळूहळू जागे व्हायला लागले. तो थोडा उन्मत्त वागू लागला, उदंड वागू लागला. त्यावेळेला सूर्यवंशातल्या त्या कालखंडातल्या राजाने या दंडकाला सांगितलं, बाळ, एकट्या तुझ्या वर्तणुकीमुळे जर माझा सूर्यवंश विध्वंस होत असेल तर मला तुझ्यासारखा पुत्र नकोय. एक काम कर, हे सगळं माझ्या राज्यातला हा जेवढा सगळा महाराष्ट्र प्रांत आहे ना, हा जेवढा हिस्सा आहे ना, ते तू घे आणि सगळं महाराष्ट्रातलं राज्य तूच कर. आता सूर्यवंशातला हा दंडक नावाचा जो पुत्र आहे, तो पुत्र या प्रांतामध्ये येऊन राज्य करू लागला. बघा, आपल्या घरामध्ये अशा घटना असतात ना, एखादा आपला मोठा मुलगा जर न ऐकणारा असेल तर घरातले आई वडील सांगतात की अच्छा ठीक आहे, तुला नाही राहायचंय ना, ठीक आहे, हे घे, तुझ्या मनासारखं तुला जसं राहायचंय तसं राहा. सूर्यवंशातल्या पित्याने दंडक नावाच्या पुत्राला सांगितलं की तुला जसं वागायचंय तसं वाग, फक्त माझ्या घरापासून लांब राहा, माझ्या पाठीमागच्या पिढीला कलंक नकोय. दंडक नावाचा पुत्र या महाराष्ट्र प्रांतामध्ये आला आणि याच गोदावरीच्या काठावरती राज्य करू लागला. साधू संतांच्या चरण सानिध्यामध्ये, संतांच्या संगतीमध्ये बघा या दंडकाचं परिवर्तन झालं आणि अत्यंत उदंड आणि उन्मत्त जगणारा हा दंडक नावाचा जो राजा आहे, तो अतिशय सज्जन झाला. बघा, संगती जीवनामध्ये एवढी परिवर्तन करते आणि बिघडवते सुद्धा. ढेकणाच्या संगतीला जर हिरा गेला ना, तर आम्हाला संतांनी सांगितलं, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. परंतु एखादा ढेकूण, एखादा उदंड व्यक्ती
जर महाराष्ट्र प्रांतासारख्या संतांच्या चरण सानिध्यामध्ये आला ना, तर ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये सांगितलं, संतांची संगती म्हणू मार्गे गती, अकरावा श्रीपती येणे पाथे, अकरावा श्रीपती येणे पाथे, अकरावा श्रीपती येणे पाथे. संतांची संगती म्हणू मार्गे गती. हा जो दंडक नावाचा पुत्र आहे, संतांच्या संगतीमध्ये शांत झाला, सभ्य झाला आणि कालांतरानंतर या दंडक नावाच्या पुत्राचा मृत्यू झाला. बघा, सूर्यवंशातला हा दंडक नावाचा पुत्र जेव्हा इथे राहिला आला, मृत्यू झाला, त्यावेळेला त्या कालखंडातल्या म्हणजे त्रेतायुगातल्या लोकांनी या क्षेत्राला त्याच पुत्राच्या नावाने संबोधित केलं की दंडक नावाच्या राजाने या प्रांतामध्ये येऊन राज्यकारभार केला ना, म्हणून या प्रांताचं आपण नामकरण करूया दंडकारण्य. आणि आता बघा, ती वेळ आली श्री रामचंद्र प्रभूंच्या वनवासाची. श्री रामचंद्र प्रभू वनवास करत करत 12 वर्षाचा कालखंड चित्रकूट पर्वतावरती व्यतीत केला. आणि चित्रकूट पर्वतावरनं जेव्हा महाराष्ट्र प्रांतामध्ये आले, त्यावेळेला अगस्त्य मुनींसारख्या साधू संतांनी, अनंत साधू संतांनी सांगितलं, राम, आता आपल्या 14 वर्षाच्या वनवासाचा राहिलेला जो कालखंड आहे तो आपण या दंडकारण्यामध्ये व्यतीत करावा. श्रीरामांनी विचारलं, का? त्यावेळेला सकल साधू संतांनी सांगितलं, राम, सूर्यवंशाचा एक दंडक नावाचा राजा आणि त्या राजाचं हे राज्य आहे, त्या राजाची ही जमीन आहे. आणि अशा या सूर्यवंशामध्ये जन्माला आलेल्या परंपरेमध्ये, वंशावळीमध्ये राहिलेल्या या जागेमध्ये आपण आपल्या जीवनाचा कालखंड व्यतीत करावा. श्रीरामांनी आपल्या आयुष्याचा कालखंड, वनवासातला कालखंड व्यतीत केला. आणि याच पंचवटीतून राजनंदिनी सीतादेवींचं हरण झालं. रावणाचा वध झाला. राजनंदिनी सीतादेवींना घेऊन विमानामध्ये बसून जेव्हा श्री रामचंद्र प्रभू परतीचा प्रवास करण्यासाठी अयोध्येला निघाले, त्यावेळेला इथे पुन्हा पंचवटीमध्ये थांबले. त्यावेळेला सकल ऋषी मुनींनी, साधू संतांनी श्री रामचंद्र प्रभूंना दुधादयांनी स्नान घातलं. कुठे? पंचवटीमध्ये. कुठे? आत्ता जे श्रीरामांचं मंदिर आहे तिथे. आणि सकल साधू संतांनी सांगितलं, प्रभो, आपल्या या देहाला आणि आपल्या या जीवनाला पवित्र आणि पुण्यवंत करण्यासाठी आपण जो काही 14 वर्षाचा वनवास, आपण जी काही 14 वर्षाची तपश्चर्या केलेली आहे, त्या तपश्चर्येला सलाम आहे प्रभू. परंतु आता आम्ही तुम्हाला अयोध्येला जाऊ देण्याच्या अगोदर आमच्या दंडकारण्याचा जो राजा आहे, ते अगोदर पहिले राजा आपणच आहात. म्हणून आत्ताच्या पंचवटीतल्या मंदिरामध्येच सकल साधू संतांनी श्रीरामांना दुग्ध शर्करा योगाने पंचामृताने स्नान घातलं. आणि श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा पहिला तिलक ऋषी मुनींनी, साधू संतांनी अयोध्येच्या अगोदर पंचवटीमध्ये केला. म्हणून महाराष्ट्राचा आणि श्रीरामांचा घनिष्ठ संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल. इथे अगोदर राज्याभिषेकाचा तिलक लागला. इथे अगोदर संतांच्या माध्यमाने, संतांच्या साक्षीने महाराष्ट्र प्रांतामध्ये श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. आणि त्यानंतर श्रीरामचंद्र प्रभू अयोध्येला गेले. दृष्टांत संपला. मला सिद्धांत फक्त एकच सांगायचा आहे की श्री रामचंद्र प्रभू हे ईश्वर होते, परंतु राम या नामाने जेव्हा अवतार कार्य केलं ना, त्यावेळेला श्रीराम हे आदर्श महामानव म्हणून जगले. मग कोण आहेत आदर्श महामानव? ज्यांनी आपलं तणही
ज्यांनी आपलं मनही आणि ज्यांनी आपला देह सुद्धा तितकाच पवित्र ठेवला. किती पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, कवले अच्युत सर्व बघा, तो देह पवित्र आहे. कोण म्हणतं गोरं गोमटं असलं पाहिजे? आपल्या वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, आपल्या वारकरी संप्रदायाचं दैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा. पंढरीश पांडुरंग परमात्माचा रंग सुद्धा काळा आहे आणि श्री रामचंद्र प्रभूंचा सुद्धा काळ्याच प्रतिमेमध्ये मूर्ती आहे. आजही आपण अयोध्येला संपूर्ण जगाने पाहिलं, ज्या वेळेला वैदिक परंपरेनुसार प्रतिष्ठापनेचा प्रसंग आला त्यावेळेला जगातल्या सगळ्यात चांगल्या दगडाची मरम्मत करता आली असती हो. परंतु श्री रामचंद्र प्रभूंची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा काळ्या रंगामध्येच स्थापित केली. का केली? कारण ळ या शब्दाचा अपभ्रंश झाला. अनादी कालापासून चालत आलेलं आणि अनंत कालापर्यंत टिकून राहणारं जे काल दैवत आहे, आम्ही त्यालाच म्हणतो काला राम मंदिर, आम्ही त्यालाच म्हणतो आमचा काळा पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा ईश्वराचं जे कोणी भजन करतात त्यांचा देह या भूमंडलावरती पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वि म्हणजे विश्वात, ठ म्हणजे ठसलेला, ल म्हणजे ज्याचा कधीही लय पावत नाही, अशा पांडुरंगाचं आणि श्रीरामांचं आम्ही नित्य भजन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण हा जो आपला अपवित्र देह आहे, अनाधिकारी देह आहे, या देहाला जर आम्हाला अधिकारी तत्व करायचं असेल तर मी कोणीतरी आहे, मी काहीतरी कमवलंय आणि मी काहीतरी घडवलंय, हा सगळा अहंकार या मंडपाच्या बाहेर टाकायचा. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी फार मोठा आहे, हा सगळा अहंकार या मंडपाच्या बाहेर टाकायचा. आणि एकदा सर्वांनी दोन हात उंच वरती करायचे, माता पिता बंधू भगिनी सर्वांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा